सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष डाळिंबांचं मोठं नुकसान झालं। कवठे महाकाळ तालुक्यातल्या नागज इथली ही दृश्य आहेत। या ठिकाणी शेतकरी कुजलेलं डाळिंब फेकून देतोय। अतिशय दुःखद अशी ही दृश्य आहेत। या शेतकऱ्यावर काय वेळ ओढावली आहे ही दृश्य पाहून आपल्याला कळू शकतं। मेहनत करून अगदी मुलासारखं या फळांना या फळबागेला जपून त्याला वाढवलं जातं आणि अखेर या शेतकऱ्यावर ही सगळी फळं फेकून देण्याची वेळ ओढावते। याच नुकसानग्रस्त भागाचा आणि या शेतकऱ्याचा काय मत आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मी आता आहे सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील निमजमध्ये। आपण बघू शकतो की डाळिंबाचा शेतकरी कशा प्रकारे उद्ध्वस्त झालेला आहे। अतिवृष्टी आणि पावसामुळे अशा प्रकारे हे डाळिंब आहे ते शेतकऱ्याला फेकून द्यावं लागतंय। कारण आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे डाळिंबाच्या या बागामध्ये पाणी साठलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आता फळं गळून पडताना दिसत आहेत। खरं तर आपण पाहतो की पाणी कमी लागतं डाळिंबाच्या शेतीला आणि त्याचबरोबर जर पाणी साठून राहिलं तर खूप मोठी अडचण होते। अशा प्रकारची स्थिती आहे। आपण पाहतो की हा तरुण शेतकरी आहे, पडलेली जी फळं आहेत तो मोजतोय। मला सांगा, ही फळं पडलेली आहेत की तुम्ही काढून घेतलेली आहेत? आता ही पडलेली फळं आहेत, गळून पडलेली आहे। हा, पडलेली फळं आहेत ते। कशामुळे काय झालं? हे पाणी जास्त होऊन कुजवा तयार झाला आणि त्याच्यामुळे ही फळं गळून पडलेली आहेत बागेमध्ये। किती नुकसान झालेलं आहे तुमचं आणि आता ही जी फळं आहेत ती काय करणार आहे तुम्ही? ही फळं काय आता बाजूला फेकून देणार आणि बांधायला दुसरं काय करणार आहे आम्ही याचं आता? इथं पाहिल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त खोली पाण्याची जी आहे ती जास्त आहे। त्यावरून अंदाज बांधू शकतो की कशा प्रकारे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। तुमचं वैयक्तिक किती नुकसान झालेलं आहे? आमचं मग कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालंय। केवळ या पावसामुळे अगोदर तेल्या रोगामुळे थैमान त्यामधून सावरतो तोपर्यंत हे पावसामुळे अति जास्त नुकसान झालंय आमचं। कशा प्रकारे तुमचं सुद्धा नुकसान झालं? साहेब, असं ह्या पद्धतीचं ह्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीचं आमचं हे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। लॉकडाऊन मध्ये व्यवसाय झाला होता का? लॉकडाऊन म्हणजे थोडक्यात फळांचे पैसे मिळाले होते का? नाही, फळांचा 1 रुपया सुद्धा आम्हाला भेटलेला नाही लॉकडाऊनच्या काळामध्ये। आणि आता पुन्हा हे संकट, आता पुन्हा हे अनेक संकट, ह्याच्यावर शासनानं काहीतरी थोडेफार का होण्यापर्यंत शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे साहेब। आम्ही सुद्धा बागेंचं पीक विमाही भरलेला आहे। तात्काळ याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्याचं कंबोड मोडेल हे मात्र नक्की। कॅमेरामॅन ओंकार गिरीसह प्रताप नाईक, झी मीडिया, कवठे महाकाळ, सांगली।